ओके, तर पहिला जो टॉपिक होता तो 4 आवर्सचा होता. आपण बऱ्यापैकी घेतलंय सगळं त्याच्यात. ठीक आहे. नाउ दिस इज द सेकंड टॉपिक. इन दॅट वी हॅव टू सी द इम्पॉर्टन्स ऑफ द डिसिजन मेकिंग. आता एखादा डिसिजन घ्यायचा असेल तर व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ द डिसिजन मेकिंग, देन स्टेप्स इन अ डिसिजन मेकिंग. एखादा डिसिजन घेताना त्याच्या स्टेप्स कशा पाहिजेत, म्हणजे काहीतरी बेस पाहिजे ना. आपल्याला एखादा डिसिजन घ्यायचा असेल तर देअर शुड बी सम बेस, की हा असं असं आहे म्हणून आपण असं असं करतोय. ओके, सो व्हॉट आर द बेस ऑफ द दॅट डिसिजन मेकिंग और स्टेप्स इन द डिसिजन मेकिंग. देन वी हॅव टू सी द डिसिजन अंडर सर्टिनिटी. या चॅप्टर मध्ये आपल्याला बघायचं की सर्टन काही गोष्टी घडत आहेत आपल्याला माहिती आहे, आणि त्या माहित असल्यावर आपण एखादा जर डिसिजन घेत असेल तर दॅट इज कॉल्ड एज अ डिसिजन अंडर सर्टिनिटी. आणि नेक्स्ट चॅप्टरला आपल्याला काय तर डिसिजन अंडर अनसर्टिनिटी. ठीक आहे. तर in this particular chapter we have to see the decision under certainty. In that we have to see the linear programming, then formulation of the simple LP model, then graphical method आहे, then simplex method, duality. All these things we have to see in this topic. Then application of the linear programming in a transportation problem, that we have to see in this particular chapter. Okay, application of the linear programming in a transportation problem, northwest corner method, least count method, Vogel's approximation method, आणि application of the linear programming in the assignment problem. All these things we have to see in this second topic. ठीक आहे. 10 आवर्सचा आहे हा चॅप्टर, म्हणजे मिनिमम. ठीक आहे. त्याच्यात थोडे प्रॉब्लेम्स वगैरे आहेत, दॅट वी हॅव टू सी. लिहून घेता का सिलेबस? ओके, गुड. ओके, तर फर्स्ट ठीक आहे. तर व्हॉट इज द मिनिंग ऑफ द डिसिजन मेकिंग. डिसिजन मेकिंग म्हणजे काय बघा. ओके, डिसिजन मेकिंग काय. तर डिसिजन मेकिंग इज ऑल्सो वन ऑफ द फंक्शन्स ऑफ द मॅनेजमेंट. एखाद्या गोष्टीच्या वेळेस काहीतरी प्रॉब्लेम आला तर तेव्हा आपण एखादा डिसिजन घेतो, काहीतरी ठरवतो की आपल्याला आता असं करावं लागेल तरच आपण राईट ट्रॅकवर येईल. तर दिस इज वन ऑफ द फंक्शन ऑफ द मॅनेजमेंट. ठीक आहे. मॅनेजमेंटचाच एक भाग आहे हा. सो द डिसिजन मेकिंग इज ऑल्सो वन ऑफ द फंक्शन्स ऑफ द मॅनेजमेंट. द सक्सेस ऑफ द मॅनेजमेंट डिपेंड अपॉन द क्वालिटी ऑफ द डिसिजन. जो काय आपण डिसिजन घेतलाय तो योग्य डिसिजन घेतला असेल तर तुम्हाला सक्सेस मिळेल. इफ यू आर नॉट टेकिंग द राईट डिसिजन ऑन द राईट टाइम, then your output would not be that much good. Okay, so the success of the management depend upon the quality of the decision. If the manager fails to take the correct decision, जर योग्य वेळी योग्य डिसिजन जर नाही घेतला मॅनेजरनी, तर he may not extract any work from his subordinate. ठीक आहे. जरी त्याचे सबऑर्डिनेट किंवा खालचे जे इंजिनियर्स किंवा वर्कर कितीही चांगलं काम करत असतील तरी त्यांना जर प्रॉपर डायरेक्शन जर नाही मिळालं किंवा प्रॉपर डिसिजन मेकिंग जर होत नसेल तिथं, तर त्याच्या सबऑर्डिनेट कडून तेवढं चांगलं काम होणार नाही असं आपल्याला दिसून येणार. ठीक आहे. सो इफ द मॅनेजर फेल टू टेक द करेक्ट डिसिजन, he may not extract any work from his subordinate and may not find a way to finish his work also. ठीक आहे. त्याचं काम पण वेळेत होणार नाही जर प्रॉपर डिसिजन घेतले नाहीत तर. ओके,
सम ऑफ द डिसिजन्स आर टेकन इमोशनली. ठीक आहे, कधी कधी आपण इमोशनल होऊन डिसिजन घेतो. इमोशनल म्हणजे काय, की बाबा ही माझ्या भावाला काम दिले तर असू दे चालतंय, थोडेसे त्याच्याकडे लेबर कमी आहेत, जाऊ दे चालतंय, असू दे चालतंय, असं करत करत जर गेलं तर ऍट द एंड तुमचा जो साईट कम्प्लिशन आहे त्याच्यावर हॅम्पर होईल. ओके, ठीक आहे. सो सम ऑफ द डिसिजन्स आर टेकन इमोशनली अँड दिस शुड बी टेकन विथ अ ग्रेट केअर. मग जेव्हा आपण असे डिसिजन घेत असतो इमोशनली, की आपण त्याला काम दिले तर त्यावेळेस ते खूप विचार करून डिसिजन घेतले पाहिजेत. कारण द इमोशनल डिसिजन्स आर द जनरली द डिसिजन विच हॅम्पर आवर वर्क. ठीक आहे, इमोशनल होऊन जे डिसिजन घेतलेत तेच कारणीभूत ठरू शकतात आपलं काम हे होण्यासाठी. ठीक आहे. सो emotional decision leads to a lot of confusion, and so the decision making work of the superiors also get hampered because of this. Okay. Okay, so if we go for the definition, if we go for the definition of the decision, just a minute. Decision making is a process. Decision making म्हणजे काय, it is the process involving the information, then choice of alternative action, then implementation and evaluation that is directed to the achievement of the certain started goal. आपण जे एखादा गोल सेट केलेला आहे आधी, त्याला अचीव करण्यासाठी आपल्याला काहीतरी चेंजेस करावे लागतात अकॉर्डिंग टू द सिच्युएशन. ओके, तर त्याला आपण म्हणतो डिसिजन मेकिंग. सो डिसिजन मेकिंग इट इज द प्रोसेस इन्व्हॉल्विंग द इन्फॉर्मेशन. याच्यामध्ये आपण आधी सगळ्यात पहिल्यांदा इन्फॉर्मेशन कलेक्ट करतो की इज द वर्क इज हॅपनिंग ऑन द राईट टाइम, इज द वर्क इज गोइंग ऑन द राईट ट्रॅक. ओके, म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची. देन चॉईसेस और चॉईस ऑफ द अल्टरनेटिव्ह ऍक्शन. इफ देर इज सम प्रॉब्लेम, तर तो प्रॉब्लेम क्युअर करण्यासाठी आपल्याकडे अल्टरनेटिव्ह चान्सेस म्हणजे चॉईस काय आहेत, की ह्या कॉन्ट्रॅक्टरला काढून त्या कॉन्ट्रॅक्टरला काम द्या, किंवा ह्या कॉन्ट्रॅक्टरची आणखी माणसं वाढवा, किंवा व्हॉट एव्हर. ठीक आहे, तर व्हॉट आर द चॉईसेस ऑफ द अल्टरनेटिव्ह ऍक्शन्स, काय करू शकतो आपण त्या इन्फॉर्मेशन मिळाल्यावर. देन इम्प्लिमेंटेशन कसं करू शकतो. ठीक आहे, आपलं ठरलं की ह्याला द्यायचंय, तर ह्याला कसं काढायचं आणि त्याला कसं घ्यायचं. ठीक आहे, इम्प्लिमेंटेशन पण येतं याच्यात. अँड इव्हॅल्युएशन दॅट इज डायरेक्टेड टू द अचिव्हमेंट ऑफ द सर्टन स्टार्टेड गोल. ठीक आहे, सर्कस मध्ये जायचंय नाही ना. तर काय करतो याच्यामध्ये आपल्याला इम्प्लिमेंटेशन केल्यानंतर इव्हॅल्युएट करायचं की जे आपण ठरवलं आहे, तर त्याच्यावर काहीतरी डिसिजन घेतला. डिसिजन घेतल्यामुळं आपण जे आधीचं गोल सेट केलं ते गोल सेट आपण अचीव्ह केलं का, किती प्रमाणात आपला फायदा झाला हे इव्हॅल्युएट करायचं. ओके, सो डिसिजन मेकिंग इट इज अ प्रोसेस इन्व्हॉल्विंग द इन्फॉर्मेशन, choice of the alternative action, implementation and evaluation that is directed to the achievement of the certain started goal. जे आपण आधी ठरवलं होतं, तर तो गोल आपण अचीव केला का नाही ते चेक करणं किंवा इव्हॅल्युएट करणं, दॅट इज कॉल्ड एज अ डिसिजन मेकिंग. लिहिली का डेफिनेशन सगळ्यांनी? लिहून घ्या.
लिहिली का? केलं की बघितलं सेल्फ लर्निंगचा सिलेबस थांबा तुमचा बघायला लागेल व्यवस्थित. ISC आता बघू कसं कसं होतं. आता काल तर नोटिफिकेशन आले त्याच्यानुसार आता कसं होतंय. पण ISC तुमच्या इव्हन इन द ऑनलाईन मोड दे आर टेकन इन रिटर्न लाईक ऑफलाईन अँड यू हॅव अपलोडेड. सो ISC माइट बी इन द सेम वे. काहीच सांगितलं अजून क्लिअर नाहीये तसं ते. कारण कसं होतंय डे बाय डे सारखं त्यांचे चेंजेस होत आहेत. मे बी आताची सिच्युएशन अशी आहे आणि आता ओके झालं ना लिहून सगळ्यांचं. तर व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक ऑफ द डिसिजन मेकिंग. मग हे डिसिजन मेकिंग आपण करतो त्याच्या काहीतरी कॅरेक्टरिस्टिक असल्या पाहिजेत. ठीक आहे. तर व्हॉट आर दोज कॅरेक्टरिस्टिक ऑफ दिस डिसिजन मेकिंग. डिसिजन मेकिंग इज द सिलेक्टिव्ह प्रोसेस सिलेक्शन प्रोसेस. डिसिजन मेकिंग मध्ये आपण काय करतोय की आपल्याकडे काहीतरी 2, 3, 4 चॉईस असतात त्यातली एक चॉईस आपण करायची असं ठरवतो. ठीक आहे. सो डिसिजन मेकिंग इज अ सिलेक्शन प्रोसेस. द बेस्ट अल्टरनेटिव्ह इज सिलेक्टेड आउट ऑफ द अवेलेबल अल्टरनेटिव्ह. आपल्याकडे जे काही 4-5 ऑप्शन्स आहेत त्यातला एक ऑप्शन आपण सिलेक्ट करतो आणि वी गो फॉर दॅट. इफ देर इज ओनली वन अल्टरनेटिव्ह देन देर इज नो डिसिजन मेकिंग. जर तुमच्याकडे एकच ऑप्शन आहे जसं तुम्हाला टनेल करायची होती इंडियाला फर्स्ट टाइम आणि तुम्हाला माहित होतं की LNT शिवाय कोणच करू शकत नाही. तर यू डोंट हॅव एनी चॉईस फॉर टेकिंग अ डिसिजन. दिस इज द ओनली डिसिजन दॅट यू कॅन टेक. ओके. So there is no if there is only one alternative then there is no decision making. Okay. So decision making it is a end process. Okay. Decision making it is a end process. Decision making is a presently by detailed discussion and selection of the alternatives. ह्याच्यामध्ये आपण काय करतो we detailedly discuss the available alternative. आपल्याकडे जे काही चॉईसेस आहेत त्याचा व्यवस्थित अभ्यास करतो आणि we go for the one solution. ठीक आहे. So decision making is the application of the intellectual abilities to great extent. ठीक आहे. म्हणजे डोक्याचं काम आहे ना आपल्याला कुणाला तर काम द्यायचंय कुणाला तर काढून. सो it is the intellectual activity or ability to a great extent. Okay. And in this an intelligent man alone can take the good decision. ठीक आहे. 10, 15, 20 लोकांची गरज नाही. जर 2 हुशार माणसं जरी असतील तर हे डिसिजन घेऊ शकतात. ओके. सो intelligent man alone can take the good decision. It is the characteristic of the decision making. Again आणखीन कॅरेक्टरिस्टिक बघायचे झाले तर decision gives a happiness to the endeavor who takes the various steps to collect the information which is likely to affect a decision. ठीक आहे. याच्यामध्ये बघा जो माणूस इन्फॉर्मेशन कलेक्ट करून देतोय. ठीक आहे. म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये बहिर्जी नाईक जे होते ते इन्फॉर्मेशन कलेक्ट करून देत होते महाराजांना.
की इथं असं आहे, इथं ह्याचं सैन्य आहे, असं आहे, तसं आहे, आणि आपण असं केलं तर असं होईल, ठीक आहे. आणि मग महाराज त्याच्यावर डिसिजन घ्यायचे विथ डिस्कशन विथ दॅट पर्सन, भैरजी नायकांशी, ठीक आहे, डिस्कशन करून डिसिजन घ्यायचे. लाईक दॅट वे जो डिसिजन गिव्ह, एखादा डिसिजन जर आपण घेत असतो तर दॅट डिसिजन गिव्ह द हॅपीनेस टू एन इंडेवर who takes the various steps to collect the information which is likely to affect the decision. ठीक आहे, मग ज्यांनी ती इन्फॉर्मेशन दिली आहे त्याला त्याचा वाटतं की हा इथं इथं प्रॉब्लेम होता आणि ह्याच्या डिसिजन मुळे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल, ठीक आहे. सो डिसिजन मेकिंग इज अ सिच्युएशनल, ठीक आहे, सिच्युएशन काहीतरी घडली म्हणून आपल्याला डिसिजन घ्यावा लागला. इट इज अन इंडिव्हिज्युअल टेक द डिसिजन अकॉर्डिंग टू द सिच्युएशन प्रिव्हेलिंग, ठीक आहे. एक सिंगल पर्सन पण डिसिजन घेऊ शकतो अकॉर्डिंग टू द सिच्युएशन प्रिव्हेलिंग, म्हणजे जी घडते घटना त्याच्यानुसार तो डिसिजन घेऊ शकतो. इट इज अन अ डायनॅमिक प्रोसेस अँड इट इज टेकन टू अचीव द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द ऑर्गनायझेशन. आणि ही डायनॅमिक प्रोसेस आहे, याच्यामध्ये ही का घेतो आपण डिसिजन, तर टू अचीव द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द ऑर्गनायझेशन. ऑर्गनायझेशनचे काही गोल्स आहेत ते पूर्ण होत नाहीयेत असं वाटायला लागलेलं म्हणून हे डिसिजन घेतलेले आहेत. ओके, सो इट इज टेकन टू अचीव द objective of an organization. Okay, so these are also the characteristic of the decision making. आणखी काय कॅरेक्टरिस्टिक आहेत तर डिसिजन मेकिंग इन्व्हॉल्व्स द इव्हॅल्युएशन ऑफ द अवेलेबल अल्टरनेटिव्ह थ्रू द क्रिटिकल अप्रायझल मेथड, ठीक आहे. याच्यामध्ये आपल्याला अल्टरनेटिव्ह फाइंड आउट करावे लागतात अँड वी फाइंड आउट दोज अल्टरनेटिव्ह थ्रू द क्रिटिकल अप्रायझल मेथड. म्हणजे अप्रायझल मेथड म्हणजे काही कोण चांगला आहे आणि कोण नाहीये चांगला, ह्या पद्धतीने आपण त्यांना फाइंड आउट करतो. डिसिजन मे बी बोथ निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह, ठीक आहे. एखादा डिसिजन घेतला आणि त्याच्यावर आपल्याला स्टिक राहायचंय किंवा नाही राहायचंय हे आपण कशावर ठरवतो, की एखादा डिसिजन घेतला आणि त्याच्यावर आपल्याला कळतं की ह्याचा फायदा होणार नाहीये, किंवा डिसिजन घेतलं तर आपल्याला कळतं की ह्याचा फायदा होईल. सो डिसिजन घेतल्यानंतर आपल्याला कळतं की इज इट पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. तो पॉझिटिव्ह असू शकतो, निगेटिव्ह असू शकतो, पण आपण पॉझिटिव्हलाच पुढे घेऊन जातो. ओके, अ डिसिजन मे डायरेक्ट द अदर्स टू डू ऑर नॉट टू डू, ठीक आहे. काही काही डिसिजन निगेटिव्ह कसे असू शकतात तर समटाइम्स वी हॅव टू टेक द डिसिजन की आता पॉझिटिव्ह डिसिजन म्हणजे काय, की आपण आता अशा अशा पद्धतीने हे काम करूया, हा पॉझिटिव्ह झाला. पण कंपनीकडे पैसे नाहीयेत आणि एखाद्या बिल्डिंगचा सेल पूर्ण थांबलाय, ठीक आहे. त्यावेळेस आपण निगेटिव्ह डिसिजन घेतो की आपण कन्स्ट्रक्शन आता 2 महिन्यासाठी थांबूया. हा डिसिजन काय असू शकतो, निगेटिव्ह डिसिजन असू शकतो, पण तो पण आपल्याला घ्यावाच लागतो, ठीक आहे. म्हणजे डिसिजन हा पॉझिटिव्ह ही असू शकतो किंवा निगेटिव्ह असू शकतो. अँड बोथ द डिसिजन्स आर अकॉर्डिंग टू द सिच्युएशन. ओके, आणि हा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह डिसिजन असतो दॅट कॅन डायरेक्ट द अदर पर्सन की टू डू ऑर नॉट टू डू. आता तुम्ही फास्ट काम करायचंय का नाहीच करायचंय, थांबायचंय. ओके, तर डिसिजनवर ह्या गोष्टी ठरतात. डिसिजन मेकर हॅज द इव्हॅल्युएशन ऑफ द डिसिजन विच इन्व्हॉल्व्स द युजिंग ऑफ रिसोर्सेस इन अ स्पेसिफाईड वेज, ठीक आहे. जो डिसिजन घेणारा पर्सन आहे त्याला पूर्ण नॉलेज असतं की आपल्याकडे जे रिसोर्स आहे, कारण डिसिजन आपण कशाच्या बेसिसवर घेतो की माझ्याकडे एवढी माणसं आहेत, एवढी मशिनरी आहे, हे आहे, ते त्याच्यावर आपण डिसिजन घेतो. सो जो डिसिजन घेणारा पर्सन आहे he knows what are the resources he is having and how he is going to use in a further days, ठीक आहे. आपण आता असं वापरतोय तर हे असं वापरूया, ठीक आहे. तर he know how to use his resources. Okay, decision maker have the evaluation of the decision which involves the using of the resource in a specified way, ठीक आहे. कशा पद्धतीने वापरायचं त्याला माहिती असतं, ठीक आहे. देन we will go for the elements of the decision making, ठीक आहे. what are the elements of the decision making? A problem is fully analyzed and available alternatives are considered before taking a decision. ह्याच्यामध्ये बघा एलिमेंट कुठले कुठले डिसिजन मेकिंग मधले. जो काही प्रॉब्लेम आहे दिस इज फुल्ली अनालाइज्ड, नक्की काय घडलेलं आहे आणि आपल्याला का चेंजेस करायचे त्याचं पूर्ण अनालिसिस केलं जातं. अँड द अवेलेबल अल्टरनेटिव्ह आर कन्सिडर्ड बिफोर टेकिंग अ डिसिजन. आणि प्रॉब्लेम फाइंड आउट केल्यानंतर आपण कशा पद्धतीने त्याच्यातून बाहेर पडू शकतो ते सगळे अल्टरनेटिव्ह आपण एका कागदावर लिहून घेतो, ठीक आहे. पूर्ण अनालिसिस करून घेऊन जातो आणि मग त्याच्यानंतर डिसिजन घेतो, ठीक आहे. म्हणजे बिफोर टेकिंग डिसिजन वी आर हॅव्हिंग द ऑल द अल्टरनेटिव्ह विथ अस. Then the best decision making requires the intelligence, experience and insight to the problem, ठीक आहे. डिसिजन घेण्यासाठी या सगळ्या गोष्टी पाहिजेत. डिसिजन इज टेकन अकॉर्डिंग टू द एन्व्हायरमेंट ऑफ द बिझनेस, ठीक आहे. आपली कंपनी कुठले इथिक्स सांभाळून काम करते किंवा काही सोशल वर्क सांभाळून काम करत असेल
का फक्त पैशासाठी काम करते, किंवा आपल्या कंपनीचे जे इन्साइट्स आहेत, ठीक आहे, त्याच्यानुसारच डिसिजन तो बाहेर येतो. म्हणजे कंपनीचं जे एन्व्हायरमेंट आहे, की वर्करला खूप त्रास झाला नाही पाहिजे, किंवा वर्करला त्रास झाला तरी झाला, मला काही माहित नाही, माझं काम झालं पाहिजे. म्हणजे कंपनीचं जे एन्व्हायरमेंट आहे त्याच्यानुसार तो डिसिजन डिपेंड करतो. सो डिसिजन इज टेकन अकॉर्डिंग टू द एन्व्हायरमेंट ऑफ दॅट कंपनी. ठीक आहे. आणखी काय एलिमेंट आहे तर सेंट्रलायझेशन अँड डिसेंट्रलायझेशन ऑफ द अथॉरिटी अफेक्ट द डिसिजन इनडायरेक्टली. ठीक आहे. म्हणजे एखादा डिसिजन घेताना सेंट्रलायझेशन म्हणजे एक माणूस सांगतो आणि तसंच फायनली होत असेल तर त्याचा पण काहीतरी इफेक्ट होतो, किंवा डिसेंट्रलायझेशन असेल तर लोकल बॉडीला जे खालचे वर्कर्स आहेत त्यांना जर ऑथॉरिटी दिली असेल तर तो लोकल लेवललाच डिसिजन होतो. ठीक आहे. सो सेंट्रलायझेशन और डिसेंट्रलायझेशन ऑफ द ऑथॉरिटी अफेक्ट द डिसिजन इनडायरेक्टली. द सायकोलॉजी ऑफ एन इंडिव्हिज्युअल इज इन्व्हॉल्ड इन द डिसिजन मेकिंग. ठीक आहे. एकच माणूस जर डिसिजन घेत असेल आणि त्याची मेंटॅलिटी खूप चांगल्या वेळेनं काम करायची असेल तर त्याच्या पद्धतीनं तो डिसिजन येणार. पण एखादा माणूस असतो की सूडबुद्धीनं त्रास द्यायचा ह्याने जर तो डिसिजन घेणार असेल, तो जर की पोझिशनला असेल तर त्याची जी सायकोलॉजी असेल त्या पद्धतीनेच तो डिसिजन घेणार. ओके. सो सायकोलॉजी ऑफ एन इंडिव्हिज्युअल इज इन्व्हॉल्ड इन द डिसिजन मेकिंग. किंवा त्याच्या वे ऑफ थिंकिंग एखादा आउट ऑफ बॉक्स पद्धतीनं काम करतो, त्याची वे ऑफ थिंकिंग वेगळी असू शकते. ठीक आहे. तर डिपेंडिंग ऑन हिज सायकोलॉजी द डिसिजन इज टेकन. डिसिजन्स आर टेकन वेन दे आर नीडेड. कधी डिसिजन घेणारा जर गरज असेल तर, विनाकारण कोण डिसिजन घेत नाही. आणि एम्प्लॉईज आर इन्व्हॉल्ड इन द डिसिजन मेकिंग प्रोसेस. जे काही एम्प्लॉईज आहेत त्यांना विश्वासात घेऊनच आपण डिसिजन घेतो. ठीक आहे. आणखी काही एलिमेंट्स आहेत शेवटचे बघूया आपण आणि थांबूया. पॉलिटिकल अँड सोशल एन्व्हायरमेंट ऑफ द बिझनेस अफेक्ट द डिसिजन मेकिंग. ठीक आहे. पॉलिटिकल काही गोष्टी असतात किंवा सोशल एन्व्हायरमेंट. कधी कधी आपल्याला आपल्या कंपनीचं सोशली नाव करण्यासाठी पण आपण काही डिसिजन घेतो की लो कॉस्ट हाऊसिंग बनवतो, लोकांना काहीतरी स्कीम देतो, गरीब लोकांसाठी स्पेशल स्कीम देऊन त्यांना घरं देतो. ओके. तर किंवा पॉलिटिकल पण असू शकतं की माझा हा मतदारसंघ आहे आणि तिथल्या लोकांना फायदा होण्यासाठी मी काहीतरी साईट चालू केली. ठीक आहे. सो पॉलिटिकल अँड सोशल एन्व्हायरमेंट ऑफ द बिझनेस अफेक्ट द डिसिजन मेकिंग. इफ द मॅनेजमेंट टेक द डिसिजन आफ्टर कन्सल्टिंग द एम्प्लॉईज. एम्प्लॉईला जर विचारून करत असेल तर प्रत्येक जण त्याच्या त्याच्या फायद्यानुसार सांगणार ना की असं करूया तसं करूया. ठीक आहे. द फॉलोइंग आर द ऍडव्हान्टेजेस मे ऑकर थ्रू दिस. तर बेटर रिलेशनशिप द एम्प्लॉई. लोकांना विचारून जर जे काही एम्प्लॉई त्यांना विचारून जर आपण डिसिजन घेत असू तर बेटर रिलेशनशिप रिलेशन्स विथ द एम्प्लॉई वुड कम अक्रॉस. देन लॉयल्टी टू द मॅनेजमेंट. मॅनेजमेंट जे आहे कंपनी आपल्याला विचारून एखादा डिसिजन घेते म्हणल्यावर आपल्याला पण छान वाटणार की आपली कंपनी आपला विचार करते. ठीक आहे. त्यामुळे लॉयल्टी बिल्ड होईल. देर इज नो हिंड्रन्स इन द इम्प्लिमेंटेशन ऑफ द डिसिजन. ठीक आहे. हिंड्रन्स म्हणजे काय, कधी कधी कसं होतं कंपनीनं काहीतरी डिसिजन घेतलाय आणि तो एम्प्लॉईला न विचारता घेतला असेल तर आपण काय म्हणतो जाऊ दे त्यांचं त्यांना काय करायचं करू दे, आपल्याला जेवढं होतं तेवढंच करूया. ठीक आहे. असं होतं कधी कधी. पण जर आपल्यालाच विश्वासात घेऊन काम केलं असेल तर नाही यार, कंपनीनं आपल्याला विचारलेलं तेव्हा आपण म्हणलो की असं असं करूया आणि आपण जसं सांगितलंय तसं डिसिजन घेतलंय, त्यामुळं सगळे चांगल्या पद्धतीने काम करतात. सो देर इज नो हिंड्रन्स इन द इम्प्लिमेंटेशन ऑफ द डिसिजन. एखादा डिसिजन घेतलाय विश्वासात घेऊन घेतला असेल तर सगळेजण त्या पद्धतीनेच काम करणार. ठीक आहे. सगळेजण ऍग्री असतात त्याला. त्यामुळं आणि इफिशियन्सी ऑफ द एम्प्लॉईज इज ऑल्सो इन्क्रीज्ड. लोकांना जर विचारून काम एखादा डिसिजन घेतला असेल तर वाटणार ना की आपण इतक्या दिवस कंपनीत काम करतोय आणि आपल्याला काहीतरी किंमत आहे आपल्या शब्दाला. तर त्याच्यामुळे काय होणार, लोक चांगल्या पद्धतीने एम्प्लॉई चांगल्या पद्धतीने काम करणार आणि इफिशियन्सी ऑफ द कंपनी वुड गेट इन्क्रीज. म्हणजे जे काही आपले गोल सेट केलेत कंपनीने ते पटकन अचीव्ह होणार, लोक व्यवस्थित काम करणार. ओके. तर these are the elements of the decision making. Write down these elements of the decision making and we will stop over here. Okay. Further things we will see in the next lecture. काही शंका असेल तर प्लीज विचारा.